आपल्याला चालू करायचा आहे नेक्स्ट पॉइंट फ्री फॉल. कोणता? ऑन द पेज नंबर 11. ठीक आहे, त्याच्यावरती तो पॉइंट आहे. आता हे चालू करण्यापूर्वी तुम्हाला काही बेसिक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतोय, तो म्हणजे जे काही तुम्ही 8th स्टँडर्डला किंवा 9th स्टँडर्डला सुद्धा जे कायनॅमॅटिकल इक्वेशन्स बघितलेले आहेत ते थोडे तुम्ही सांगू शकता का? की त्याचं इक्वेशन आपण त्याचा यूज आपण आता करणार आहोत, कारण त्याचा यूज करणार आहे म्हणून म्हटलं. चला थोडंसं एक जस्ट नोट म्हणून बघूया. फर्स्ट लक्ष द्या, इक्वेशन्स इन मोशन. मोशनमध्ये असलेले इक्वेशन्स, कायनॅमॅटिकल इक्वेशन. त्यातलं पहिले बघूया. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. नंबर 3, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. आता सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट जरा तुम्हाला बघायला भेटते. कोणती टर्म बघायला भेटते सांगा बरं? येस, कोणती टर्म बघायला भेटते? कॉमन ॲक्सेलरेशन. ठीक आहे, इथे पण ॲक्सेलरेशन, इथे पण आहे, इथे पण आहे, इकडे पण आहे. अजून काय बघायला भेटतं? इनिशियल वेलॉसिटी ही टर्म दिसते तुम्हाला, बरोबर आहे. पण ती दरवेळेला त्या सिच्युएशनमध्ये प्रेझेंट राहील असं नाही आहे. ठीक आहे, आता ते आपण क्वेश्चन जसा राहील त्यावेळेला बोलूच, काही प्रॉब्लेम नाही. बट आता पुढचा पॉईंट लक्षात घ्या. काय? where u is equal to initial velocity, v is equal to final velocity. नंतर ए म्हणजे काय? ॲक्सिलरेशन. नंतर टी फॉर टाइम. नंतर काय? एस इज डिस्प्लेसमेंट. काय? इट्स अ डिस्प्लेसमेंट. काय अडचण आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. पुढे आपल्याला पॉईंट बघायचा आहे फ्री फॉल. नावातच आहे, सिंपल गोष्ट बघूया. फ्री फॉल काय असतं सांगा बरं? काय फ्री फॉल? फॉल म्हणजे फॉलिंग, फ्री म्हणजे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर तो पडायला चालू राहील एखादा ऑब्जेक्ट. म्हणजे समजा मी इथं हा पेन धरला, याला सोडलं, याला दुसरा कोणता फोर्स याच्यावर ॲक्ट होत नाही. कोणता फोर्स आहे? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो फ्रीली खाली पडतोय, दॅट इज फ्री फॉल. ठीक आहे, आलं लक्षात? मग मी इथं लिहितो बघा. वेन an object is kept at certain height, एका सर्टन हाईटला आपण एक ऑब्जेक्ट असा पकडून ठेवला आहे, kept at certain height, and then it is released. त्याला आपण काय केलं?
सोडून दिलं, रिलीज केलं, देन इट इज रिलीज्ड. इट विल gain velocity while falling towards ground, that is earth, with some acceleration. कोणता ॲक्सेलरेशन येते? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. विदाउट इंटरफेरिंग the other forces. कोणत्याही फोर्सेसचा बाकीचा काही इंटरफरन्स तिथं नाही आहे. बघा परत एकदा, वेन अन ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट सर्टन हाईट अँड देन रिलीज, त्याला एका हाईटला घेतलं आणि त्याला रिलीज केलं, इट विल गेन वेलॉसिटी वाईल फॉलिंग टुवर्ड्स ग्राउंड. ग्राउंडकडे पडताना तो काय घेणार? काहीतरी वेलॉसिटी गेन करणार टुवर्ड्स अर्थ विथ ॲक्सेलरेशन, म्हणजे विथ त्याला काहीतरी ॲक्सेलरेशन राहील, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, विदाउट इंटरफेअरिंग द अदर फोर्सेस. दुसऱ्या कोणत्या फोर्सेसचा तिथं काही इंटरफेरन्स नसणार आहे. दिस इज कॉल्ड फ्री फॉल. याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल म्हणतो. काय अडचण आहे? समजतंय? दिस इज ओके विथ यू सगळ्यांना? ठीक आहे, ओके. आता त्याच्यानंतर पुढे याच्याबद्दल आपल्याला काय इक्वेशन्स जे मगाशी बघितले त्याचा यूज करायचा आहे. आपण तरी बुकमध्ये दिलेला थेरॉटिकल पॉईंट जो आहे तो एकदा बघूया. काय दिलेलं आहे बुकमध्ये? लक्ष द्या. फ्री फॉल. ठीक आहे, लक्ष द्या. यातलं काय काय लिहायचं ते पण मी तुम्हाला वाटलं असतं मार्क करून देईल. मोस्टली जे आपण लिहिलं ते डेफिनेशन तर झालीच आहे, पण यामध्ये अजून काय असेल तर आपण मेन्शन नक्की करू. फ्री फॉल पॉईंट आहे, बघूया एक्झॅक्टली काय काय टर्म्स आहेत याच्यामध्ये. बघा, वी नो दॅट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीचा जो काही फोर्स आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ ॲक्ट्स ऑन इच अदर ऑन एव्हरी ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टवरती तो ॲक्ट होतोय ग्रॅव्हिटीचा फोर्स. ठीक आहे. वेन वी आर होल्डिंग द स्टोन इन अवर हँड, कोणता पण स्टोन आपण आपल्या हातामध्ये समजा पकडला आहे, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स बट इट वॉज बॅलन्स्ड बाय द फोर्स विच वी आर अप्लाइंग ऑन द ऑपोजिट डायरेक्शन. जस्ट हे लिहायचं नाही आहे तुम्हाला, हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. स्टोन पकडा किंवा ऑब्जेक्ट कोणता पण, आता समजा पेनचंच एक्झाम्पल घ्या. माझ्या हातामध्ये पेन आहे, याला मी होल्ड केलं आहे. खरं पाहायला गेलं तर अर्थ याला स्वतःकडे खेचते, याला सोडलं तर तो खाली पडणार आहे, बरोबर आहे. पण याला पकडून ठेवलं आहे म्हणजे कोणता तरी फोर्स मी वरच्या डायरेक्शनला त्याला अप्लाय केला आहे, म्हणून त्याचा जो डाऊनवर्ड डायरेक्शनला अर्थ खेचते त्याला ज्या फोर्सने, तो फोर्स काय होतोय? बॅलन्स होतोय. काय होतोय? बॅलन्स होतोय. ठीक आहे, पुढे. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेंड ॲट रेस्ट, त्यामुळे तो रेस्टला राहतोय. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड, आपल्या हातातून जर तो स्टोन रिलीज केला, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट, इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ अँड स्टोन फॉल्स डाऊन अंडर द इन्फ्लुएन्स. जर आपण हात काढून घेतला तर त्याच्यावर फक्त ग्रॅव्हिटीचा फोर्स राहील आणि तो खाली पडायला चालू होणार. आलं लक्षात? ते फक्त एक एक्सपेरिमेंट सांगतं आपल्याला. इथपर्यंत झालं. पुढे, whenever an object moves under the influence of force of gravity alone, it is said to be falling freely. कोणताही ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जर जात असेल, इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, तो फ्रीली फॉल होतोय.
दस रिलीज्ड स्टोन इज इन फ्री फॉल. त्यामुळे तो कशामध्ये फ्री फॉल कंडिशनमध्ये आहे. इन फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. इनिशियल वेलॉसिटी 0 राहते. हां, हे मात्र लिहायचं. मी जेवढं मगाशी लिहून दिलं ना त्याच्यामध्ये हा पॉईंट तुम्ही ॲड करायचा. काय? इन फ्री फॉल इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. ओके. गोज इंक्रीजिंग ड्यू टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. इथपर्यंत लिहा फक्त. ऑलरेडी इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी वाढत जाते हे लिहिलं आहे आपण. फक्त इनिशियली 0 आहे ते लिहिलं नाही आहे. ते लिहिलं नाही तरी चालतं बाय म्हणजे डेफिनेशनच्या हिशोबाने. एक माहिती म्हणून फक्त ॲडिशनल लिहून ठेवा आपण त्यात. सुरुवातीला समजा हा पेन इथं धरून ठेवलं, याची इनिशियल वेलॉसिटी काय आहे? 0 आहे, काहीच नाही आहे. आणि त्याला सोडल्यावर त्याची वेलॉसिटी वाढत जाणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. पुढे म्हणजे हा पॉईंट तुम्हाला लिहायचा, याला मार्क करा. जेवढं आपण ब्लॅकबोर्डवर लिहिलं आहे ते लिहून झालं की हा पॉईंट लिहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर ऑपोजिट द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड बायंड फोर्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. दस द ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. ठीक आहे. हा खालचा काही पॉईंट लिहायची गरज नाही. एवढं समजलं आहे तुम्हाला? ठीक आहे. एवढा पॉईंट तुम्ही ॲडिशनल लिहायचा आहे त्याच्यामध्ये. पुढे for a free falling object the velocity reaching the earth and the time taken for it can be calculated using Newton's equation of motion. ज्याच्यामध्ये आपण u इज इक्वल टू 0 पुटअप करणार आहे आणि ॲक्सेलरेशन म्हणजे कोणती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे ना, म्हणजे एच्या ऐवजी g यूज करणार आहे. ठीक आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ द थ्रोन अपवर्ड ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह आणि डाऊनवर्ड डिरेक्शनला गेलं तर ॲक्सेलरेशन विल बी पॉझिटिव्ह. but at the same velocity of the object increases because of the negative acceleration. ठीक आहे. चला, हे काय लिहायची गरज नाही सध्याला, ते आपण ॲट द टाइम ऑफ एक्झाम्पल आपण बघू शकतो. सध्या आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे. इक्वेशन्स बघूया काय झालेले आहेत. आता लक्ष द्या, इक्वेशन्स लिहून काढूया फ्री फॉलचे. याच्या खाली कोणती लाईन लिहायची मी सांगितलं आहे तुम्हाला नोटबुकमधून. त्याच्यानंतर इक्वेशन्स लिहायचे. काय? ॲज फॉर फ्री फॉल कंडिशन, फ्री फॉल कंडिशनसाठी काय असणार आहे? बघा, u इज इक्वल टू 0 अँड a इज इक्वल टू g असं असणार आहे. बरोबर आहे. त्यातलं नाव काय सांगा? पहिले इक्वेशन काय? v इज इक्वल टू u प्लस at. देअरफॉर v इज इक्वल टू u तर 0 होणार आहे. एच्या जागेवर कोण आला? क्वेश्चन 1 म्हणा. अँड अजून कोण? s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. मग इथे काय होईल? देअरफॉर s इज इक्वल टू, तुम्ही सांगा हा 0, 0 इंटू t 0, कारण u 0 असणार आहे. हाफ gt स्क्वेअर, याला म्हणू इक्वेशन 2. अल्सो लास्ट बघूया काय? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस. ठीक आहे. मग याच्यामध्ये ही व्हॅल्यू तर 0च आहे. 2gs v स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन नंबर. यात काय अडचण आहे तुम्हाला? इक्वेशन 1 2 3 डन विथ दिस. ठीक आहे. हा एक आपला पॉईंट झाला. म्हणजे याच्यामध्ये आपण हे सुरुवातीचे लिहिले, हे तुम्ही नोट म्हणून लिहा. त्याच्यानंतर ही पूर्ण डेफिनेशन फ्री फॉलची लिहा. त्याच्याखाली एक लाईन कोणती लिहायची ते सांगितलं आहे. आणि त्याच्यावरून आपण आधीचे इक्वेशनवरून हे 3 इक्वेशन कसे आले याच्यासाठी ते बघितलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण एक रूल जर बघितला ना छोटा, कोणता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. बघा, हे सगळं झाल्यावर अजून तुम्ही नोट म्हणून तिथे एक गोष्ट ॲड करू शकता. बघा, फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट
थ्रोन अपवर्ड्स द ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. हे बघा, ॲक्सेलरेशनची नॅचरल डिरेक्शन जी आहे बाय लॉ ती खाली आहे. कोणत्याही बॉडीला सोडल्यावर तो खाली जातो. मग ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय आहे? डाऊनवर्ड डिरेक्शनला नॉर्मली. पण समजा एखादी गोष्ट वरच्या डायरेक्शनला फेकली, खालून वर फेकली, त्याचं ॲक्सेलरेशन मात्र काय कन्सिडर होणार? मग नेगेटिव्ह कन्सिडर होणार. काय कन्सिडर होणार? नेगेटिव्ह. मग हे दॅट इज द डायरेक्शन ऑपोजिट टू द वेलॉसिटी अँड इट इज टेकन टू द मायनस जी. द मॅग्निट्यूड ऑफ जी सेम बट द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीज. हे जाऊ द्या, इथपर्यंत लिहायचं मायनस जी पर्यंत. कधी लिहिणार? इक्वेशन्स लिहून झाल्यावर बरं का. इक्वेशन्स लिहून झाल्यावर इथून तर मायनस जी पर्यंत. ठीक आहे, मार्क करून ठेवा. पण कधी लिहिणार? जे 1 2 3 इक्वेशन लिहिलेत आपण मगाशी ते झाल्यावरती. ठीक आहे, नंतर ठीक आहे एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. आणि वरतून खाली येतं म्हणजे तेव्हा तो पॉझिटिव्हच आहे, प्लस जी आहे. खालून वर फेकलं तर काय? ते फक्त सगळ्यात शेवटी लिहायचं आहे. ओके, चला जेवढं दिलंय तेवढं लिहून घ्या सगळ्याच्या सगळं. ओके, start writing down from here.